आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण टाइप ऑफ अकाउंट्स आपण बघणार आहोत. व्हॉट इज अकाउंट? अकाउंट कशाला म्हणतात हे आपण काल बघितलंच होतं. अकाउंट म्हणजे फक्त एक स्टेटमेंट नसून ते वैयक्तिक एका व्यक्तीचं, प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं एक अकाउंट असू शकेल, मालमत्ता किंवा खर्च. तर ह्या सगळ्यांचे एक सेपरेट अकाउंट्स असतात आणि त्या सगळ्या गोष्टींचं मालमत्ते संबंधीचं एकत्रीकरण किंवा त्या व्यक्ती संबंधीचं एकत्रीकरण त्या अकाउंट मध्ये केलेलं असतं. त्याला आपण अकाउंट असं म्हणतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर खाते म्हणजे व्यक्ती, मालमत्ता, खर्च इत्यादी व्यवहाराची नोंद केलेली पद्धतशीर आणि सारांशित केलेले रेकॉर्ड. समराइज रेकॉर्डिंग. प्रत्येक अकाउंटचं आपण इथं काय करतो? समराइज, पूर्ण डिटेल मध्ये रेकॉर्डिंग. तर समरी पद्धतीने आपण रेकॉर्डिंग करतो. आता हे समरी पद्धतीने रेकॉर्डिंग कसं करायचं अकाउंट मध्ये आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. पण आज आपल्याला अकाउंट्स काय आहे हे आपण बघतोय आणि अकाउंटचे प्रकार कोणते आहेत बघा. त्या अकाउंट कसं असतं? स्पेसिमन म्हणजे सारांश कसा लिहिला जातो त्या अकाउंट मध्ये, तर वरती अकाउंटचं नाव असतं. उदाहरणार्थ आपलं जर आपण भांडवल आणलं तर भांडवलला आपण कॅपिटल असं म्हणतो. तर कॅपिटल अकाउंट असं वरती हेडिंग दिलं जाणार. कॅपिटल अकाउंट हेडिंग दिल्यानंतर या पद्धतीने अकाउंट तुमच्या समोर आहे. ह्या साईडची बाजू डाव्या साईडची डेबिट साईड, त्यामध्ये डेट, पर्टिक्युलर्स, जेएफ, अमाऊंट आणि क्रेडिट साईड. हे बघा ही क्रेडिट साईड, या क्रेडिट साईडला परत डेट, पर्टिक्युलर, जेएफ आणि अमाऊंट अशा दोन साईड याला असणार, डेबिट आणि क्रेडिट. आता कॅपिटल ज्यावेळेस आपण आणतो आपल्याला येतं फर्म मध्ये, ज्यावेळेस कॅपिटल येतं आपण मग बघितलं काल पण तुम्हाला मी सांगितलं की फर्म, आपण जी फर्म ओपन केलेली आहे ती एक एंटिटी आहे, तिला सेपरेट ट्रीट करायचं आणि कॅपिटलचा जो प्रोप्रायटर आहे हा सेपरेट असेल. कॅपिटलचा प्रोप्रायटर कॅपिटल म्हणून त्या फर्मला पैसे देतो, बरोबर? त्या फर्मला पैसे देतो, पैसे जातात म्हणून त्या कॅपिटलच्या त्याच्या क्रेडिट साईडला इथं थोडक्यात एक डेट टाकली जाईल, इथं कॅपिटल कॅश दिली असेल तर कॅश असा उल्लेख केला जाईल आणि अमाऊंट टाकली जाईल. अशा पद्धतीने इथे थोडक्यात समरी इथं लिहिलं जाईल. असा हा आपला अकाउंटचा स्पेसिमन, लेजर अकाउंटचा स्पेसिमन. पुढे जाऊन आपल्याला लेजर अकाउंट हे बघायचंच आहे, पण त्याचा स्पेसिमन आपण इथं बघतोय. अकाउंट म्हणजे काय आपण हे समजून घेतोय, त्यामध्ये आपण हा अकाउंटचा प्रकारामध्ये आपण हा स्पेसिमन इथं बघितलं. पुढे आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. अकाउंटचे प्रकार किती प्रकार आहे का अकाउंटचे? अकाउंटचे मेन 3 प्रकार. एक पहिला आहे पर्सनल अकाउंट, दुसरा आहे रिअल अकाउंट आणि तिसरं आहे नॉमिनल अकाउंट. पर्सनल, रिअल आणि नॉमिनल असे 3 अकाउंटचे प्रकार. खूप काही नाही, 3च प्रकार आहे आपले. आता या 3 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे आपला पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट कोणाचं असतं? तर व्यक्ती किंवा संस्थांच्या नावाने असलेले अकाउंट या प्रकारात येतात. व्यक्ती किंवा संस्थांच्या नावाने. उदाहरणार्थ पहिलंच उदाहरण दिलं आपल्याला कॅपिटल अकाउंट, ते एका व्यक्तीचे प्रोप्रायटरचं अकाउंट, ती व्यक्ती असेल. कॅपिटल कोण देतं? तर व्यक्ती देणार किंवा संस्था देणार. कॅपिटल एका संस्थेने दुसऱ्या संस्थेत पैसे गुंतवले, एक तर संस्था देईल किंवा व्यक्ती देईल. व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने जे काही अकाउंट येईल कॅपिटल अकाउंट, तर कॅपिटल अकाउंट या पर्सनल मध्ये येईल किंवा डेटर्स किंवा क्रेडिटरचे अकाउंट, सगळ्या प्रकारचे डेटर्स, सर्व डेटर्स. आता डेटर्स कोणाला म्हणायचं? तर हे आपण काल बघितलं होतं की डेटर्स कोणाला म्हणायचं? ज्याला आपण उधारीवर माल विकतो त्या सगळ्या पार्टीज आपले डेटर्स असतात. उधारीवर माल ज्याला विकतो त्या सगळ्या पार्टी डेटर्स. मग आपण काही एकाला माल विकत नाही, अनेक पार्टींना विकतो. आपल्याला बिझनेस करायचा असतो म्हणून वेगवेगळ्या पार्टींना आपण माल विकत असतो. त्या सगळ्या पार्टींचे अकाउंट्स आपल्याकडे ओपन होतील आणि त्यांना आपण पर्सनल टाईप यामध्ये मोडणार. त्यानंतर क्रेडिटरचे अकाउंट, सगळे क्रेडिटरचे अकाउंट. मग कोणते क्रेडिटरचे अकाउंट येतील याच्यामध्ये? क्रेडिटर कोणाला म्हणायचं? तर ज्याच्याकडून आपण माल उधारीवर विकत घेतो असे आपले सगळे पार्टीज ज्या असतील त्या क्रेडिटर असतील. आपण काही माल, आपण एखादा बिझनेस टाकला, किराणा दुकान टाकलं, तर सगळा माल काही एका पार्टीकडून घेत नाही. साखर एखाद्या शुगर कंपनीकडून आपण विकत घेणार,
साबण एखादा लक्स म्हणा किंवा वेगवेगळ्या साबणांच्या कंपनी, त्या वेगवेगळ्या साबणांच्या कंपन्यांकडून आपण ते आणणार, मग त्यांच्या नावाने जे काही अकाउंट्स येतील ते सगळे क्रेडिटर्सचे अकाउंट्स असतील आणि असे क्रेडिटरचे सर्व अकाउंट्स पर्सनल या प्रकारात मोडतील. थोडक्यात एका शब्दात सांगायचं झालं तर व्यक्ती किंवा संस्थांच्या नावाने असणारे अकाउंट्स आहेत. बरं, त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट कोणत्या कशा संदर्भातला अकाउंट आहे? मालमत्ता मटेरियल संदर्भातला, मालमत्ता किंवा मटेरियल संदर्भात असलेले सर्व अकाउंट्स या प्रकारात आपल्याला येतात. मग उदाहरण आपल्याला दिलेलं आहे कॅश अकाउंट, गुड्स अकाउंट, फर्निचर अकाउंट, मशिनरी अकाउंट. कॅश काय आपली मालमत्ता, ऍसेट आहे. बरोबर, कॅश आपल्याकडे कॅश उपलब्ध आहे, लाख रुपये कॅश आहे, ही आपली काय झाली? ऍसेट झाली. गुड्स माल, आपण जो दुकानात ठेवलेला माल आहे ती पण आपली काय असते? ऍसेट असते. त्यानंतर फर्निचर, माल ठेवण्यासाठी जो काही फर्निचर आपण केलेला असतो ते पण आपली काय असते? ऍसेट असते. आपण एखादा ट्रेडिंगचा बिझनेस करत असेल तर तो ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करत असेल, मॅन्युफॅक्चरिंग साठी आपल्याला काही मशिनरी लागते आणि अशा मशिनरी सुद्धा या प्रकारात येतील. असे तशाच बऱ्याच प्रकारच्या ऍसेट आहेत त्या पण त्यामध्ये येतील. जसं बिल्डिंग झालं, प्लॉट झालं, अशा प्रकारच्या सगळ्या ऍसेट कोणत्या प्रकारात मोडतील? तर रिअल. थोडक्यात एका शब्दात सांगायचं झालं तर मालमत्ता किंवा मटेरियल ऍसेट संबंधीचं जे काही जेवढे कोणते अकाउंट्स असतील ते रिअल या प्रकारामध्ये येतील. आणि आता पुढे जाऊन आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. तुम्हाला मी काही अकाउंटचे प्रकार सांगणार आहे, तुमच्या वर्कबुक मध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे आणि ते प्रकार आपल्याला कोणत्या प्रकारात मोडतील? पर्सनल मध्ये येतील, रिअल मध्ये येतील का नॉमिनल मध्ये येतील, हे आपल्याला त्याच्या पुढे निवडायचं असणार. त्याच्यामुळं हे प्रकार आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल हा नॉमिनल अकाउंट मध्ये कोणते येतात? यामध्ये खर्च, नुकसान, उत्पन्न किंवा नफा या संबंधित असणारे सर्व अकाउंट्स या प्रकारात येतील. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर कोणते अकाउंट? रेंट, आपण भाडं देतो, भाड्याचं रेंट पेड अकाउंट. सॅलरी आपण पगार देतो, हा खर्चाचं अकाउंट झालं. ऍडव्हर्टाइजमेंट हे खर्चाचं अकाउंट झालं. डिस्काउंट हे खर्चाचं झालं. डिस्काउंट पेड आणि डिस्काउंट रिसिव्ह असे दोन प्रकार येऊ शकतील. डिस्काउंट पेड हे खर्चाचं झालं तर डिस्काउंट रिसिव्ह हे इन्कमचं झालं, उत्पन्नाचं साधन झालं. कमिशन मध्ये दोन प्रकार येतील. कमिशन पेड पण येईल आणि कमिशन रिसिव्ड पण येईल. कमिशन पेड हा खर्च आहे तर कमिशन रिसिव्ड हा आपला फायदा आहे, इन्कम आहे, मिळतो आपल्याला इंटरेस्ट. जसं आपण कर्ज घेतलं तर आपल्याला त्यावर इंटरेस्ट भरावं पण लागेल, इंटरेस्ट पेड पण करावं लागेल. आणि आपण जर बँकेत एफडी ठेवली तर आपल्याला त्याच्यावर व्याज इंटरेस्ट पण मिळेल, तो आपला काय असेल? फायदा असेल. मग फायदा असो किंवा खर्च असो या दोन्हींसाठी एकच प्रकार आहे तो म्हणजे नॉमिनल अकाउंट. आता काही उदाहरणं बघू. पर्सनल अकाउंटचं उदाहरण बघा. कॅपिटल, सुनील एंटरप्राइजेस, विशाल मोहिते अशा प्रकारचे अकाउंट्स म्हणजे पहिलं कॅपिटल अकाउंट हे व्यक्ती किंवा संस्थेचं ज्यांनी कोणी भांडवल गुंतवलं त्याचा अकाउंट असतो. सुनील एंटरप्राइजेस त्याच्या पुढे DR म्हटले, डेटर्स आहे. मग सगळ्या डेटर्सचा अकाउंट कोणत्या प्रकारात येईल? तर पर्सनल प्रकारात येतील. विशाल मोहिते म्हणून क्रेडिटर आहे आणि क्रेडिटरचे सुद्धा अकाउंट कुठे येतील? पर्सनल मध्ये. रिअल अकाउंटचे काही उदाहरण आपण बघू. बघा, रिअल अकाउंट मध्ये कॅश ही आपली ऍसेट असते. बँक अकाउंट, बँकेत पण आपण जो पैसा ठेवतो ती पण आपली काय असते? ऍसेट असते. गुड्स, माल, आपण दुकानात जो माल असतो स्टॉक, त्याला स्टॉक असं म्हटलं जातं. तर तो स्टॉक सुद्धा आपली काय असते? ऍसेट असते, मालमत्ता, कारण की ती विकून आपल्याला पैसे मिळणार असतात. मशिनरी पण आपली काय आहे? ऍसेट असते. फर्निचर ही पण आपली ऍसेट आहे. व्हेइकल आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍसेटची उदाहरणं झाली. नॉमिनल मध्ये बघा, नॉमिनलचे काही उदाहरण आपण बघूया. ऍडिशनल सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, नंतर कॅरेज म्हणजे माल वाहून आणायचा खर्च किंवा माल वाहून नेण्याचा खर्च, तर हा पण आपला खर्चच आहे. पॉवर चार्जेस, आपल्याला
कुठेही गेलं तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागणार. साधा ऑफिस जरी टाकलं तरी आपल्याला कॉम्प्युटर चालण्यासाठी, फॅन चालण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. आपण एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं तर मशिनरी चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस, त्याला पॉवर चार्जेस किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस असं म्हटलं जातं. टेलिफोन चार्जेस, आजचा जमाना हा खूप जवळ आला आणि तो म्हणजे टेलिफोन. पण मग त्याचं बिल आपल्याला भरावं लागतं. मग टेलिफोन, पूर्वी आपण टेलिफोन घ्यायचो, पण आता ते टेलिफोन BSNL कडून जे घ्यायचे ते आता आउटडेटेड झाले, मोबाईल आले. पण मोबाईलचं सुद्धा आपल्याला बिल भरावं लागतं, मोबाईल किंवा टेलिफोन बिल, टेलिफोनचे चार्जेस. तर हे त्या नॉमिनल प्रकाराचं एक उदाहरण आहे. आणि रेंट पेड, रेंट आपण पेड केलं, आपण भाडं घेतलं. आपण कारण की सुरुवातीला ज्यावेळेस बिझनेस सुरू करू त्यावेळेस जागा आपली स्वतःची असेलच असं नाही, आपण भाड्याची जागा घेतो. भाड्याची जागा घेऊन ज्याची जागा असते त्याला आपण भाडं पेड करतो, तो आपला काय असतो, खर्च असतो. काही आपले इन्कम आहे, तर इन्कम मध्ये बघा काही उदाहरणं दिलेले: कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड. कमिशन, आपण काही डील करून दिलं, कोणाला काही व्यवहार करून दिला आणि त्या व्यवहाराच्या बदल्यात आपल्याला कमिशन मिळालं, तर ते कमिशन, त्याला कमिशन रिसिव्ड असं म्हणतात. आपली काही प्रॉपर्टी आहे आणि ती आपण भाड्याने दिलेली आहे, त्या भाड्यात आपल्याला पैसा मिळाला तर रेंट रिसिव्ड असं अकाउंट येईल. इंटरेस्ट रिसिव्ड, आपण काही पावत्या FD केली बँकेमध्ये तर आपल्याला त्याच्यावर व्याज मिळतं आणि त्याचं इंटरेस्ट रिसिव्ड म्हणून त्याचं अकाउंट असेल. पुढे डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड म्हणजे आपण काही शेअर्स मध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला डिव्हिडंड मिळतो आणि तो डिव्हिडंड आपल्याला दर वर्षाला किंवा दर 3 महिन्याला त्या कंपनीकडून मिळत असतो, त्याला सुद्धा आपण डिव्हिडंड रिसिव्ड, हा पण एक इन्कमचा प्रकार झाला. आणि डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट, आपण काही माल खरेदी करतो आणि तो माल जर काही क्रायटेरियामध्ये किंवा आपल्या क्रेडिटवर आपला समोरची पार्टी काही आपल्याला सूट देते, त्यालाच डिस्काउंट असं म्हटलं जातं. ती सूट सर्वांना नसते. बरं, तर असे काही इन्कमचे काही उदाहरणं आपल्या पुढे आहे. त्यानंतर आहे बघा रूल्स फॉर डेबिट अँड क्रेडिट. आपण हे जे 3 प्रकार जे बघितले, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, ते याला काही डेबिट आणि क्रेडिटचे काही नियम आहेत. आपण बघितलं की अकाउंट मध्ये अकाउंटिंग करताना आपण डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम करतो आणि डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये दोन्ही बाजू मांडल्या जातात. एका बाजूला डेबिट म्हटलं जातं, एका बाजूला क्रेडिट म्हटलं. बरं, मग हे डेबिट क्रेडिट, कोणाला डेबिट द्यायचं, कोणाला क्रेडिट द्यायचं, याचे काही नियम आहे अकाउंट मध्ये. ते नियम आपल्याला या ठिकाणी बघायचे. बरं, पहिला पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा नियम आहे: डेबिट द रिसिव्हर ऑफ बेनिफिट, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. डेबिट कोणाकडून काही घ्यायचे आहे त्याला डेबिट द्या, कोणाला काही द्यायचे आहे त्याला क्रेडिट. तर पैसे आपल्याला कोणाकडून घ्यायचे तर त्याला डेबिट द्यायचं आणि कोणाला पैसे द्यायचे असतील तर आपण त्याला क्रेडिट. रिअल अकाउंट आहे. रिअल कोणाचा आहे? ऍसेट संबंधीचा अकाउंट आहे, ऍसेट किंवा प्रॉपर्टी किंवा मटेरियल संबंधीचं. त्याच्यामध्ये नियम आहे: डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काही आले तर डेबिट द्या. आपल्याकडे काही आलं, एखादी प्रॉपर्टी आपल्याकडे आली तर तिला डेबिट येईल, आपल्याकडून गेली तर तिला क्रेडिट येईल, काही गेलं तर क्रेडिट येईल. तर अशा पद्धतीने हे रिअल अकाउंटचा नियम. आणि तिसरा आणि महत्वाचा नियम म्हणजे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल हे खर्चाचं, एक्सपेन्सेसचं किंवा नुकसानीचं अकाउंट असतो. तर याच्यात सांगितलेलं आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट कोणाला द्या तर खर्च झाला किंवा लॉस झाला तर त्याला डेबिट द्या. आणि क्रेडिट द इन्कम अँड गेन्स, आपल्याला फायदा झाला किंवा उत्पन्न मिळालं तर त्याला क्रेडिट. असे 3 नियम. पर्सनल अकाउंट सांगतं डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल सांगतं डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल सांगतं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तर अशा पद्धतीने 3 नियम, ह्या 3 नियमानुसार आपल्याला डेबिट आणि क्रेडिट काय करायचे असतात, द्यायचे असतात. मग याचे काही आपण उदाहरणं बघू. बघा, पर्सनल अकाउंट उदाहरण. पर्सनल अकाउंट काय सांगतं? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कोणाकडून काही घ्यायचं आहे त्याला डेबिट द्या,
कोणाला काही द्यायचंय त्याला क्रेडिट. बरोबर. मग त्याच्या उदाहरणादाखल आपण एक एक्झाम्पल घेतो इथं. परचेस गुड्स फ्रॉम आनंद राठी ₹5,000 ऑन क्रेडिट. आनंद राठी यांच्याकडून 5,000चा माल आपण काय केला, उधारीवर घेतला. बरोबर. आता उधारीवर घेतला म्हटल्यानंतर या ठिकाणी माल आपल्याकडं आलेला आहे, परंतु त्याच्या बदल्यात आपण पैसे काही त्याला अजून पेड केलेले नाही, त्याला देणं बाकी आहे. बरं. मग या ठिकाणी आपल्याकडे वरील उदाहरणात आनंद राठी एक अकाउंट येईल आणि एक मालाचा अकाउंट येईल. आनंद राठी एक अकाउंट असेल आणि व्यक्ती किंवा संस्थाच्या नावाने हे अकाउंट असल्यामुळे त्याला ते कोणत्या प्रकारात येईल तर पर्सनल अकाउंट असेल. आनंद राठी हे पर्सनल अकाउंट असेल. मग पर्सनल अकाउंटचा नियम काय सांगतो बघा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. वरील उदाहरणात आनंद राठी याला 5,000 देणं लागतं आणि पर्सनल अकाउंट सांगतो कोणाला काही द्यायचं आहे तर त्याला क्रेडिट द्या. पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो कोणाला काही द्यायचे आहे तर त्याला क्रेडिट द्या. मग आता या उदाहरणात आनंद राठीला आपल्याला 5,000 रुपये द्यायचे. आनंद राठीला 5,000 द्यायचे म्हणून आनंद राठीला आपण काय देणार, क्रेडिट द्या. हे आपल्या पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार आपण आनंद राठीला 5,000 रुपये आपण देणार. हे झालं आपलं पहिलं उदाहरण. पहिल्या उदाहरणात तिथे आनंद राठीचं अकाउंट आपल्याकडे आलं. आनंद राठी हे पर्सनल मध्ये मोडलं. पर्सनल मोडल्यानंतर त्याला आपण डेबिट क्रेडिटचा नियम लागू केला. डेबिट क्रेडिटच्या नियमानुसार सांगितलं की त्याला आपल्याला पैसे द्यायचे म्हणून आपला पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो तर त्याला क्रेडिट द्या, म्हणून आपण त्याला क्रेडिट आपण इथं दिलेलं आहे. बरं. पुढचं उदाहरण आहे पर्सनल अकाउंटचं. सोल गुड्स टू प्रणव एंटरप्राइजेस ₹7,000 ऑन क्रेडिट. प्रणव एंटरप्राइजेस यांना 7,000चा माल उधारीवर आपण विकला. बर. पहिल्या उदाहरणात आपण परचेस केला होता, आता इथं विकला म्हटल्यानंतर या उदाहरणामध्ये आपल्याकडे प्रणव एंटरप्राइजेस हे एक अकाउंट, दोन अकाउंट पैकी एक अकाउंट प्रणव एंटरप्राइजेस असते. आपल्याला दुसरा अकाउंट आपल्याला बघायचं, आपल्याला पर्सनल अकाउंट संबंधीची माहिती बघायची, त्याच्यामुळे प्रणव एंटरप्राइजेस हे एक अकाउंट असेल आणि दुसरं मालाचं अकाउंट असेल. मग प्रणव एंटरप्राइजेस एक अकाउंट असेल. प्रणव एंटरप्राइजेस हे अकाउंट व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने असल्यामुळे ते कोणत्या प्रकारात मोडेल तर पर्सनल प्रकार. पर्सनल. बरं. मग आता बघू आपण वरील उदाहरणात प्रणव एंटरप्राइज आनंद राठी झाले तर प्रणव एंटरप्राइज यांना 7,000 देणे लागते म्हणून पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार कोणाकडून काही घ्यायचे आहे तर त्याला डेबिट द्या. आता इथं आपण त्याला माल विकलेला आहे. प्रणव एंटरप्राइजेसला माल विकला, कसा विकला उधारीवर, त्याच्यातून आपल्याला पैसे येणं बाकी आहे म्हणून कोणाकडून काही घ्यायचे आहे तर त्याला डेबिट द्या. प्रणव एंटरप्राइजेस कडून 7,000 रुपये आपल्याला घ्यायचे आहे म्हणून त्याला काय दिलं जाईल, डेबिट दिलं जाईल. बघा अशा पद्धतीने आपण पर्सनल अकाउंट मध्ये डेबिट कोणाला येऊ शकेल, कोणत्या पर्सनल अकाउंटला येईल आणि कोणाला क्रेडिट येईल हे आपण शिकलो. डेबिट द रिसिव्हर, कोणाकडून काही घ्यायचे डेबिट द्या. क्रेडिट द गिव्हर, कोणाला काही द्यायचे आहे क्रेडिट द्या. आता हे जे आपण दोन नियम पहिला नियम बघितला, आता दुसऱ्या नियमाचे काही उदाहरण आपण इथं बघू. दुसरा नियम आहे आपला रिअल अकाउंट. रिअल अकाउंट सांगतं डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काही आलं डेबिट द्या, काही गेलं तर क्रेडिट द्या, असं आपल्याला रिअल अकाउंट इथं सांगतं. मग त्याचं एक उदाहरण आपण घेऊ. बघा पहिलं उदाहरण आहे सोल्ड गुड्स ऑन कॅश ₹7,000. आता या ठिकाणी माल विकला, पण कसा विकला, कॅश मध्ये विकला, 7,000 रुपये रोखीमध्ये विकला. इथं कोणाला दिला, काय दिला, काही सांगितलं काही, रोखीत दिला. ज्यावेळेस रोखीत व्यवहार होतो आपण काल ट्रान्झॅक्शनचे प्रकार बघितले, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्झॅक्शन इन एक्सचेंज. त्याच्यामध्ये आपण बघितलं की कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये तो व्यवहार तिथंच संपतो, तिथं काय आपल्याला त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवावं लागत नाही कारण की माल दिला, कॅश घेतली. बरोबर. मग आता या उदाहरणामध्ये वरील उदाहरणात दोन अकाउंट आपल्याकडे आहे, एक आलं गुड्स आणि एक आलं कॅश, असे दोन अकाउंट. आणि आपण बघितलं सुरुवातीलाच पर्सनल अकाउंट मध्ये उदाहरण बघताना आपण बघितलं की पर्सनल नाही रिअल अकाउंटचे उदाहरण बघितले आपण. रिअल कोणाचं आहे, ऍसेट संबंधीचा अकाउंट.
ह्या दोन्ही सुद्धा आपल्या ऍसेट आहे, कॅश सुद्धा आपले ऍसेट आहे आणि गुड सुद्धा आपले ऍसेट, माल सुद्धा आपले काय असते ऍसेट असते. आणि दोन्ही अकाउंट ऍसेट असल्यामुळे हे दोन्ही अकाउंट रिअल या प्रकारात मोडतात. दोन्ही अकाउंट कोणत्या प्रकारात येतील आता रिअल. वरील दोन्ही अकाउंट मालमत्ता किंवा मटेरियल संदर्भात असल्याने रिअल या प्रकारात आपल्याकडे इथं आलेले आहेत. मग आता कोणाला डेबिट येईल कोणाला क्रेडिट येईल तर हा नियम आपल्याला सांगेल बघा. रिअल अकाउंटच्या नियमानुसार काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या ठिकाणी आपण माल विकतो, माल आपल्याकडून जातो आणि कॅश आपल्याकडं येते. मग कॅश येते म्हणून कॅशला डेबिट, काही आलं डेबिट द्या, कॅश येते म्हणून कॅशला डेबिट, आणि काही गेलं क्रेडिट द्या. गुड्स आपल्याकडून जातो म्हणून गुड्सला क्रेडिट, म्हणून गुड्सला क्रेडिट येईल आणि कॅशला काय दिलं जाईल तर डेबिट दिलं जाईल. असं हे आपलं हे रिअल अकाउंटचं एक उदाहरण आहे. रिअल अकाउंट हे ऍसेटचं अकाउंट असतं. ऍसेट तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या ऍसेट आहेत, सगळ्यात महत्वाच्या आणि नेहमी येणाऱ्या ज्या ऍसेट आहेत त्या म्हणजे कॅश, बँक आणि गुड्स. कॅश, गुड्स आणि बँक असं म्हटलं तरी चालेल. नेहमी येतात तुमच्या व्यवहारामध्ये. दररोज कॅश खेळत असणार आहे, दररोज मालाची खरेदी विक्री होत असणार आहे. त्याच्यामुळे ही ऍसेट ह्या प्रकारात येतं. आपल्याला फर्निचर ही आपली ऍसेट असते माहित असतं, आपल्याला आपली व्हेकल ऍसेट असते हे माहित असतं बरोबर. पण कॅश आणि गुड्स हे पण आपली ऍसेट आहे, ही करंट ऍसेट आहे. दररोज याची व्हॅल्यू बदलते हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, बघू आता पुढचा अकाउंटचा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. तिसरा नॉमिनल अकाउंट सांगतं की डेबिट दी एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. खर्च झाला किंवा नुकसान झालं तर डेबिट द्या, आणि उत्पन्न मिळाले किंवा नफा मिळाला तर क्रेडिट द्या. मग त्याचं आपण उदाहरण बघू. पहिलं उदाहरण आहे पेड कॅश फॉर सॅलरी ₹10,000. पगाराचे खर्च करता कॅश आपण दिली, 10,000 रुपये कॅश दिली बघ. मग या ठिकाणी आपल्याला दोन अकाउंट आपल्या वरती येत आहे, एक कॅश आणि सॅलरी. आता यापैकी कॅश ही ऍसेट आहे, हे रिअल प्रकारात येईल, ते काय आपल्याला इथं बघायचं नाही, आपण नॉमिनल बघतो म्हटलं. आणि सॅलरी हे काय खर्च आहे, खर्चाचं अकाउंट. हे नॉमिनल अकाउंट कोणाचं, खर्चाचं, नुकसानीचं, उत्पन्नाचं किंवा नफ्याचं. म्हणून सॅलरी हा आपला खर्च आहे आणि सॅलरी खर्चाचे अकाउंट असल्याने ते नॉमिनल प्रकारात येईल. आणि आपण मागच्याच उदाहरण बघितलं तर कॅश हे रिअल मध्ये, रिअल मध्ये आल्यामुळे त्याला डेबिट क्रेडिटचा रिअलचा नियम लागू. आणि आपण बघतोय नॉमिनल अकाउंट. मग सॅलरीला काय येईल, डेबिट येईल का क्रेडिट येईल, ते आपल्याला नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो. नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला किंवा नुकसान झाले तर त्याला डेबिट द्यायचं. बघा पहिलाच ऑप्शन डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग या ठिकाणी सॅलरीचा खर्च होतोय म्हणून सॅलरी अकाउंटला आपण काय देणार, या ठिकाणी डेबिट देणार. सॅलरीला काय येणार डेबिट. खर्च झाला का त्या खर्चाला डेबिट द्यायचं, हे ठरलं. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघू नॉमिनलचं. दुसरं रिसिव्ड कमिशन ₹5,000. 5,000 रुपये कमिशन मिळालं. आपण एखाद्या काहीतरी डील करून दिलं, जमिनीचा व्यवहार करून दिला असेल किंवा एखाद्या पार्टी कडून काही ग्राहक मिळवून दिले असतील तर मग त्या बदल्यात आपल्याला त्या पार्टीने कमिशन दिलं. बरोबर. आज बघा कमिशन एजंट भरपूर झाले. तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये जमिनीचे व्यवहार करायचे आपल्याला एजंट बघावा लागतो. साधं घर भाड्याने द्यायचे तरी एजंट बघावा लागतो बरोबर. तसंच माल विकायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा एजंट आहे. तुम्हाला दाखले काढायचे त्याच्यासाठी सुद्धा एजंट आहे बरं. हे कमिशन एजंट असतात. अशाच काही प्रकारचं आपण कमिशन आपण मिळालं असेल, आपल्याला एक्स्ट्राचं कमिशन मिळालं असेल. आपल्या खरेदीवर सुद्धा कमिशन असतं. काही कंपनीने टार्गेट दिलेलं असतं की एवढा माल जर तुम्ही विकला तर तुम्हाला कमिशन, ऍडिशनल कमिशन आम्ही इथं देऊ, असं पण असतं. असं म्हणता नाही येणार का त्या व्यतिरिक्त काही व्यवहार केला असेल. मग कमिशन आपला फायदा झाला, कमिशन मिळाले. कसं मिळालं कमिशन, कशात मिळालं आपल्याला, 5,000 मिळाले म्हणजे ते कॅश मध्ये मिळणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे दोन अकाउंट येतील, एक येईल कॅश आणि दुसरा येईल कमिशन रेशो. आता या ठिकाणी कॅश हे त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठेही दिसत नाही, पण आपण ते समजून घ्यायचं असतं की कॅश मिळालं. उदाहरणार्थ अगोदरचे उदाहरण आपण बघितलं, त्यात म्हटलं होतं की पेड सॅलरी ऑन कॅश.
कॅश मध्ये आपण तिथं उल्लेख केला, मुद्दामून केला, सॅलरी कॅश मध्ये पेड केली म्हणून आपल्याला तिथं ते अकाउंट दिसलं. पण असे बरेच अकाउंट असतात की जे हाईड असतात, ते आपल्याला समजून घ्यायचं असतं. रिसिव्ड कमिशन ₹5,000 असं म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये कमिशन हे कॅश मध्येच मिळणार आपल्याला, म्हणून आपण गृहीत धरून घ्यायचं की कॅश हे एक अकाउंट असेल आणि दुसरं कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड हे 2 अकाउंट आपल्याकडे येतील. त्यापैकी कमिशन रिसिव्ड हे उत्पन्नाचे अकाउंट म्हणजे आपल्याला फायदा होतो, इथे पैसे मिळतात तर आपला फायदा झाला, आणि फायदा झाल्यामुळे फायद्याचा अकाउंट, खर्चाचं अकाउंट, नुकसानीचं अकाउंट, नफ्याचं अकाउंट हे नॉमिनल प्रकारात येतं. म्हणून कमिशन रिसिव्ड कुठं आलं? नॉमिनल मध्ये. नॉमिनल मध्ये आल्यानंतर नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो, उत्पन्न झाला किंवा फायदा झाला तर क्रेडिट द्या. बघा इथं तुम्हाला हायलाइट केलं मी, हा नियम सांगतो क्रेडिटचा नियम. फायदा झाला, उत्पन्न झाला तर त्याला आपल्याला काय द्यायचंय? क्रेडिट द्यायचं. बरं, या नियमानुसार आपण कमिशन रिसिव्हला काय देतो? इथं क्रेडिट दिलं झालं. असे आपले हे तीनही अकाउंट आपण बघितलेले आहेत. पहिले पर्सनल अकाउंट, व्यक्ती किंवा संस्थेचं अकाउंट. दुसरं रिअल अकाउंट, ऍसेट संबंधीचा अकाउंट, ऍसेट किंवा मटेरियल संबंधीचा. आपण थोडक्यात ऍसेट आपण म्हणू थोडक्यात. नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट कोणाचं? तर खर्चाचं, नुकसानीचं किंवा उत्पन्न किंवा नफ्याचं अकाउंट. बरं, तिन्ही अकाउंट मध्ये पहिला अकाउंट सांगतो पर्सनल अकाउंट, कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या, कोणाला काही द्यायचंय क्रेडिट. दुसरा अकाउंट रिअल अकाउंट, ऍसेटचं अकाउंट. ऍसेट अकाउंट सांगतो काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. जे येते आपल्याकडे त्याला डेबिट, ते ऍसेटचे. ऍसेट एक तर आपल्याकडे येईल किंवा आपल्याकडून जाईल. बरोबर. त्यानंतर नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. खर्च झाला किंवा नुकसान झालं तर त्याला डेबिट द्यायचं, आणि त्याला डेबिट द्यायचं म्हणजे त्या अकाउंटला डेबिट द्यायचं. आणि आपला फायदा झाला, उत्पन्न झालं किंवा नफा झाला तर त्याला आपल्याला काय द्यायचंय? क्रेडिट द्यायचं. तर असे आपले हे 3 प्रकार, प्रत्येकाने हे 3 प्रकार लिहून घ्यायचे, पाठ करायचे याचे रूल्स. कारण की पुढे जाऊन आपल्याला डेबिट आणि क्रेडिट कोणाला द्यायचं हे नियमच आपल्याला ठरवणार आहे. जे ट्रान्झॅक्शन आलं का त्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला हे नियम लावावे लागतील, आणि नियम लावूनच मग आपण डेबिट किंवा क्रेडिट पुढे ठरवत असतो. ठीक आहे, पुढे जाऊ आता. पुढे बघा तुमच्या वर्कबुक मध्ये पुढचा टॉपिक दिला, एक्सप्लेन सम इम्पॉर्टंट अकाउंट्स. काही महत्वाचे अकाउंट्स आहेत, हे महत्वाचे अकाउंट्स आपल्याला इथं एक्सप्लेन करायचे. तर त्यापैकी पहिलं अकाउंट आहे गुड्स अकाउंट. हे नेहमी येतं आपल्याला, दररोज व्यवहारात येणार आहे. माल खरेदी केला, माल विकला, प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये 10 ते 15 वेळेस ते येऊ शकेल. प्रत्येक ट्रान्झॅक्शन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अकाउंट इन बिझनेस. बिझनेस मधलं सगळ्यात महत्वाचं अकाउंट आहे, सगळ्यात जास्त येणार अकाउंट. आणि हे ऍसेट संबंधित ऍसेटचा अकाउंट आहे. गुड्स ही आपली काय ऍसेट आहे, म्हणून ते रिअल या प्रकारात मोडणार. याचा प्रकार कोणता येणार? रिअल. अकाउंटचे 3 प्रकार, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. व्यक्ती संस्थेचं, ऍसेटचं आणि खर्चाचं. ट्रान्झॅक्शन ऑफ सेल, परचेस and return of goods are recorded in this account. त्या अकाउंट मध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात? माल विकला, माल विकत घेतला, किंवा माल रिटर्न पाठवला किंवा रिटर्न आला, असे सगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन ह्या अकाउंट मध्ये नोंदवले जातात. इट इज ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. आणि हे अकाउंट नेहमी डेबिट बॅलन्स दाखवतो. बघा, डेबिट बॅलन्स नेहमी दाखवा. कोणती ऍसेट म्हटलं, नुसतं गुड्सच नका, कोणती ऍसेट असेल तर ती नेहमी डेबिट बॅलन्सच दाखवेल, क्रेडिट बॅलन्स कधी दाखवणार नाही. असं होईल का तुमच्या दुकानात माल आहे आणि त्याची किंमत 0 झाली, माल असून 0 होईल का? एक तर 0 होऊच शकत नाही, वजा तर होऊच शकत नाही. बरोबर, वजा तर होऊच शकत नाही, म्हणजे त्याचा क्रेडिट बॅलन्स कधीच येणार नाही. पुढचं महत्वाचं अकाउंट आहे ते म्हणजे कॅश. हे सुद्धा खूप महत्वाचं अकाउंट आहे, सारखं येत राहतं, गुड्स पेक्षाही जास्त येणार अकाउंट. कारण की माल विकत घेतला, माल विकला, कॅश आहे. खर्च पेड केला, एखादा इन्कम झाला, त्याच्यात पण कॅश आहे. इट रेकॉर्ड्स रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ कॅश ऑन अकाउंट ऑफ सेल्स अँड परचेस.
ऑफ गुड्स, रिसिप्ट ऑफ इन्कम अँड पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस. याच्यामध्ये माल खरेदी केला, माल विकला आणि आपल्याला पेमेंट मिळालं किंवा आपण पेमेंट पेड केलं, अशा सगळ्या एंट्री यात रेकॉर्ड केल्या जातील. किंवा तुम्ही काही खर्च केला किंवा तुम्हाला काही इन्कम मिळाला, असे पण सगळे ट्रान्झॅक्शन यामध्ये रेकॉर्ड केले जातात. ही सुद्धा एक ऍसेट असल्यामुळे, ऍसेटचा अकाउंट असल्यामुळे हे रिअल अकाउंट या प्रकारात मध्ये. हे पण काय रिअल, आणि रिअल अकाउंट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे का त्याचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो, ऍसेटचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो. मग कॅश हे सुद्धा नेहमी डेबिट बॅलन्स आहे, नेहमी याचा बॅलन्स काय असेल डेबिट. क्रेडिट कधीही नसतं. कॅश एक तर झिरो होईल पण वजा होणार नाही. तुम्ही कधी म्हणणार का माझ्याकडे वजा 500 रुपये आहे, असं म्हणता येईल का? म्हणतो कोणी? नाही म्हणत, कधीच म्हणत नाही. वजा पैसे होतच नाही, एक तर झिरो होते, पैसे संपतात, किंवा आपल्याकडे पैसे शिल्लक असतात. म्हणजे नेहमी त्याचा बॅलन्स डेबिट असेल, बरोबर. हे दुसरं अकाउंट कॅश, हे पण महत्वाचं अकाउंट पहिलं बघितलं आपण गुड्स. त्यानंतर आहे डेटर्स अकाउंट. इट इज अ पर्सनल अकाउंट. हे एक पर्सनल डेटर्स, व्यक्ती किंवा संस्थांच्या नावाने. डेटर्स कोणाला म्हणायचं? मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय की ज्याला उधारीवर माल विकतो आपण, ज्या व्यक्ती किंवा संस्थेला आपण उधारीवर माल विकतो, असे सगळे आपले डेटर्स असतील. ती व्यक्ती किंवा, आणि व्यक्ती किंवा संस्थेचे अकाउंट हे कोणत्या प्रकारात येतात? तर पर्सनल. इट इज अ पर्सनल अकाउंट ऑफ एन इंडिव्हिज्युअल, फर्म or company from whom a trade has to be record money on account of credit sale or advancing of a loan. बघा, आता हे झालं खरी याच्या बाबतीत, मालाच्या बाबतीत. पण या व्यतिरिक्त आपण कोणाला ऍडव्हान्स दिला, असे अकाउंट सुद्धा याच्यामध्ये. ऍडव्हान्स दिला, आपल्याकडे एखादा एम्प्लॉई आहे आणि त्या एम्प्लॉईला आपण ऍडव्हान्स दिला, तर त्याच्या नावाने तयार होणारा अकाउंट हे सुद्धा या पर्सनल अकाउंट मध्ये येईल. इट शोज डेबिट बॅलन्स. डेटरचा अकाउंट नेहमी डेबिट बॅलन्स, त्याच्या नावातच डेबिट आहे म्हणून त्याचा बॅलन्स नेहमी डेबिट असणार, त्याचा कधीच वजा बॅलन्स होणार, क्रेडिट होणार. बरं, पुढे आहे क्रेडिटर अकाउंट. पुढचं क्रेडिटर अकाउंट, हे पण महत्वाचं अकाउंट आहे बिझनेस मधलं. इट इज अ पर्सनल अकाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल, फर्म, कंपनी whom trade is to pay money on account of credit purchase or amount borrowed. बघ, क्रेडिटर कोणाला म्हणायचं? पुन्हा सांगतो, ज्याच्याकडून माल आपण उधारीवर परचेस करतो, अशा सगळ्या पार्टीज या आपल्या क्रेडिटर असतात, बरोबर. त्याला देणेकरी आपण म्हणतो, सोपा शब्द. डेटरला घेणेकरी, क्रेडिटरला देणेकरी. पण ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन मध्ये नावं येतात त्यावेळेस आपलं कन्फ्युजन होतं, नक्की डेटर आहे का क्रेडिटर. मग डेटर आहे का क्रेडिटर हे कशावर ठरवायचं? ज्याला उधारीवर माल विकला तो डेटर, ज्याला उधारीवर ज्याच्याकडून परचेस केला तो आपला क्रेडिटर. इट शोज क्रेडिट बॅलन्स. हे अकाउंट नेहमी क्रेडिट बॅलन्स दर्शवतो, त्याच्या नावातच क्रेडिट. त्यानंतर पुढचं महत्वाचं अकाउंट आहे कॅपिटल. बघा, सगळ्यात महत्वाचं, कारण की हे अकाउंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिझनेसच सुरू होत नाही. पहिली एंट्री कॅपिटलची असते, पहिले भांडवल आणलं जाणार आणि भांडवल आणल्यानंतर मग आपण माल विकत घेणार, फर्निचर करणार, दुकान भाड्याने घेणार, या सगळ्या प्रोसिजर होतात, बरोबर. इट इज अ पर्सनल अकाउंट. भांडवल कोण देतो? तर व्यक्ती किंवा संस्था देते, प्रोप्रायटर देतो त्या संस्थेला. It is a personal account of proprietor whom invested his private saving into the business as his capital in the business. Depending upon need of business, the proprietor may bring additional capital in the business or may withdraw the amount meeting his personal expenses, which is known as drawings. मग बिझनेसच्या गरजेनुसार तो प्रोप्रायटर अजून ऍडिशनल त्याच्यात कॅपिटल वाढवू शकतो, त्याची पर्सनल सेव्हिंग त्यात वाढवू शकेल, किंवा त्याच्या गरजेनुसार त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी तो बिझनेस मधून पैसे विड्रॉ पण करू शकतो. पण त्या विड्रॉ केलेल्या पैशाला ड्रॉइंग असं म्हणतात. काय म्हणतात? ड्रॉइंग.
कालच आपण ड्रॉइंग ही टर्म्स एक्सप्लेन केली होती. ड्रॉइंग कोणाला म्हणायचं, तर वैयक्तिक खर्च जो काही करेल, पण ते पैसे कुठून घेईल, तर बिझनेस मधून घेईल. मग बिझनेस मधून घेतले तर त्याला काय म्हटलं जातं, ड्रॉइंग असं उल्लेख केला जातो. तर अशा पद्धतीने आपले हे अकाउंटचे प्रकार आपण बघितले. अकाउंटचे 3 प्रकार, पर्सनल, रियल, नॉमिनल. बरं, अकाउंटचा स्पेसिमन आपण या टॉपिक मध्ये बघितला. 2 साइड असतात अकाउंटला, डेबिट आणि क्रेडिट साइड. डेबिट साइडला 4 कॉलम, डेट, पर्टिक्युलर, जेएफ, अमाउंट. आणि क्रेडिट साइडला 4 कॉलम्स असतील, डेट, पर्टिक्युलर, जेएफ आणि अमाउंट. त्यानंतर 3 प्रकार आपण बघितले, पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. अकाउंटचे 3 प्रकार. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सगळं अकाउंटिंग अवलंबून असतं. त्याच्यामुळं आपल्याला हे माहित पाहिजे. मग पर्सनल अकाउंट कोणाचं, व्यक्ती किंवा संस्थाच्या नावाने असलेले अकाउंट या प्रकारात येतील. त्यात उदाहरण दाखवलं आपण, कॅपिटल अकाउंट, डेटर्सचे सगळे अकाउंट किंवा क्रेडिटरचे सगळे. त्यानंतर रियल अकाउंट, रियल कोणाचं, मालमत्ता किंवा मटेरियल संदर्भातलं अकाउंट. यामध्ये सगळे मालमत्ता किंवा मटेरियल संबंधीचे अकाउंट. मालमत्ता म्हणजे ऍसेट, कॅश अकाउंट, गुड्स अकाउंट, फर्निचर, मशिनरी, त्या प्रकारच्या ऍसेट. आणि या व्यतिरिक्त भरपूर काही ऍसेट असतात. त्या सगळ्या ऍसेट या रियल प्रकारात येतात. पुढे आहे नॉमिनल अकाउंट. यामध्ये खर्च किंवा नुकसान, नफा या प्रकारचे सगळे अकाउंट्स याच्यामध्ये येतील. मग त्यात रेंट असेल, सॅलरी, ऍडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट, कमिशन, इंटरेस्ट असे काही उदाहरणं आहेत. पर्सनलचे काही आपण उदाहरण बघितले होते. नंतर रिअलचे काही कॅश, बँक, गुड्स, मशिनरी, फर्निचर. नंतर नॉमिनलचे एक्सपेन्सेस, खर्चाचे काही उदाहरणं बघितले, सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कॅरेज, पॉवर चार्जेस, टेलिफोन चार्जेस, रेंट पेड. त्यानंतर उत्पन्न, इन्कम बघितले ते आपण, काही कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड असे काही उदाहरणं आपण याच्यामध्ये बघितले होते. आणि पुढे आपण रूल बघितले. 3 अकाउंट जे आहे त्या 3 अकाउंटचे वेगवेगळे नियम आहेत. पर्सनल अकाउंट सांगतं डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कोणाकडून काही घ्यायचंय त्याला डेबिट द्या, कोणाला काही द्यायचंय क्रेडिट. रिअल अकाउंट सांगतं काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. क्रेडिट व्हॉट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि त्यानंतर नॉमिनल अकाउंट सांगतं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. खर्च झाला किंवा नुकसान झाले तर डेबिट द्यायचं, आणि उत्पन्न मिळाला, फायदा झाला किंवा नफा झाला तर त्याला क्रेडिट द्यायचं. असे हे नियम. हे नियमानुसार कोणाला डेबिट येईल, कोणाला क्रेडिट येईल याचे उदाहरणं पण आपण बघितले. प्रत्येक अकाउंटच्या प्रकारानुसार आपण उदाहरण बघितलं. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. तर हे आपल्याला पुढे सगळ्यात महत्वाचा टॉपिक असल्यामुळे सगळ्यांनी हे रूल्स हे पाठ करायचे आहे. आणि पाठ करून नेहमी लक्षात ठेवायचे. तर इथं आपण आजचा हा टॉपिक संपवतोय. पुढच्या टॉपिक मध्ये आपण पुढे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. म्हणजे थोडक्यात आज आपण हे जे 3 प्रकार जे बघितले, या 3 प्रकारामध्ये येणारे वेगवेगळे जे अकाउंट्स असतात बिझनेस मध्ये, ते कोणत्या प्रकारात क्लासिफाय होतील याचा प्रॉब्लेम्स आपण पुढच्या प्रकारामध्ये, पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. उद्या तुमचं 1 वाजता शार्प लेक्चर होईल. सर्वांनी हजर राहा. ठीक आहे. आजचं लेक्चर थोडंसं लवकर संपतंय. टॉपिक आपला संपलेला आहे. पुढचा टॉपिक घेणं शक्य नाही, त्यामुळे आपण आज थांबवू. ठीक आहे. धन्यवाद.